तिकडे बिहारमध्ये शपथविधी आधी दिल्लीत मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळतात। बिहारमध्ये सरकार स्थापनेबाबत बैठक सुरू आहे। अमित शहा यांच्या निवासस्थानी ही बैठक होतीये। भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा हे बैठकीला उपस्थित आहेत। ही बैठक जेडीयू नेते संजय झा आणि ललन सिंह यांच्या सोबत होतीये। तर बिहारमध्ये शपथविधी पार पडणार आहे, त्याआधीच दिल्लीत मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळतात। सरकार स्थापनेबाबत सध्या बैठक सुरू आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, या बैठकीसंदर्भातले काय अपडेट्स मिळत आहेत? बिलकुल, सरकार स्थापनेसंदर्भामध्ये बैठका चालू आहेत की इकडे नितीश कुमार, जितेंद्र मांझी यांची बैठक सुरू आहे, तर दुसरीकडे अमित शहा यांची सुद्धा बैठक चालू आहे। आणि मंत्रिमंडळामध्ये कसं शेअर असणार आहे, कशा पद्धतीने मंत्रिमंडळाचं या सगळ्या वाटप केलं जाणार आहे या संदर्भामध्ये ही बैठक असणार आहे। जे.पी. नड्डा या बैठकीत सहभागी झाले आहेत। पुन्हा जेडीयू नेता जे आहेत संजय झा आणि ललन सिंग यांच्यासोबत ही बैठक होत आहे की सरकारचा रेशो कसा असणार आहे, कारण यावेळेस भाजपच्या जागा या जेडीयू पेक्षा जास्त आलेल्या आहेत। त्यामुळे महत्वाची खाती किंवा आणखीन एक्स्ट्रा जे मंत्रिपद असतील तर ते आपल्या पदार्थ पाडून घेण्यासाठी भाजप प्रयत्नशील असणार आहे। आणि म्हणूनच ही बैठक महत्वाची आहे की भाजप नेमकं काय ठरवते आणि त्यानंतर नितीश कुमार यांच्यासोबत चर्चा करून, कारण मुख्यमंत्रीपद नितीश कुमार यांना दिलं जात आहे, तर मग इतर महत्वाची पदं जी आहेत ती भाजपला मिळावी यासाठी आग्रह असणार आहे। निश्चितच रामराजे, या बैठकीचे अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।